नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर स्मिता मुंगळे यांनी लिहिलेली एक छोटीशी सुंदर कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे घर घर की कहाणी. मग व्हिडिओ बघून तुम्हाला कळेलच की ही खरंच घर घर की कहाणी आहे किंवा नाही. पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना की जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक, शेअर, कॉमेंट आणि जर चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकमुळे आणि कॉमेंटमुळे मला पण आणि अर्थातच लेखिकेला देखील खूप आनंद होतो, म्हणून हे जरूर करा. तर ऐकूया आपण. आजची लेखिका आहेत स्मिता मुंगळे आणि कथेचं शीर्षक आहे घर घर की कहाणी. परवा सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेला एक मैत्रीण भेटली. आता खरं तर ती माझ्यापेक्षा सुद्धा वयाने मोठी, पण वय म्हणजे फक्त आकडा हे तिच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू आहे. ती भेटली ना की मूड एकदम मस्त होऊन जातो आणि दिन बन गया वाली फिलिंग येते. तिच्या दोन्ही मुली लग्न होऊन सासरी गेल्यामुळे घरी दोघेच जण असतात. अनेक कला जोपासणारी आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत स्वतःला बिझी ठेवणारी ही मैत्रीण बोलता बोलता सहज खूप काही सकारात्मक सांगून जाते. त्या दिवशी देखील बरंच काही बाई सांगत होती मला. आणि मग बोलता बोलता म्हणाली की आम्ही ना दोघा नवरा बायकोनी एक अलिखित करार केलाय. काय? तर म्हणे दोघांनी रोज एकमेकांना एक तरी जोक सांगून दिवसभरात एकदा तरी हसवायचं. मला तर ही आयडिया अगदी खूपच आवडली. आपल्यापेक्षा संसाराचाही 8-10 वर्ष जास्त अनुभव असलेल्या मैत्रिणीचा सल्ला आपण ऐकायचा असं म्हणत मी अगदी आनंदात घरी आले. मग आता कळालीच आहे आपल्याला नवीन आयडिया, तर लगेच वापरावी असं आपलं मी ठरवलं. आणि मग नेहमीप्रमाणे माझ्या एकटीच्या संवाद साधण्याने आमचा दोघांचा ब्रेकफास्ट झाला. मग मिस्टर बाहेर पडताना मी अगदी उत्साहाने आता सकाळीच व्हॉट्सअपवर वाचलेला एक सुंदर जोक सांगितला. आता समोरून काहीतरी छान प्रतिसाद येणार ह्याची कशी कोण जाणे. उगाचच मला आपली खात्री होती. पण अहो कसलं काय, माझा जोक सांगून झाला पण समोरून ना प्रतिक्रिया ना हास्य. अरेच्या, मी तर हा जोक वाचल्यापासून एकटीच कितीतरी वेळ हसत होते. म्हणजे जोक तर कसा एकदम भारीच होता. पण मग हो, नंतर लक्षात आलं की मी जोक सांगते म्हणजे मी जोक सांगतेय की आणखीन काही याकडे माझ्या नवऱ्याचं लक्षच नव्हतं. हा अर्थातच तेही नेहमीप्रमाणेच. कारण बायकोनी बोलायचं आणि नवऱ्यानी ऐकून न ऐकल्यासारखं करायचं, असं आमच्याकडे लिखित करारच आहे मुळी. आता त्यामुळे जर जोक ऐकलाच नाही तर मग हसणार कसे, प्रतिक्रिया देणार कशी. क्षणभर मला वाटलं त्या मैत्रिणीला फोन करून विचारावं की बाई ग, अगं नवऱ्याला हसवण्यासाठी तू एक उपाय तर सांगितलास, तसंच नवऱ्याने आपलं बोलणं ऐकावं किंवा बायकोच्या बोलण्यावर प्रतिक्रिया द्यावी. ह्यासाठी काही टिप्स असतील तर सांग की मला. मला तर काय वाटतं, ही अगदी खरं सांगावं तर घर घर की कहाणी असावी. अर्थातच यालाही काही सन्माननीय अपवाद असतील, कारण अपवादाशिवाय नियम सिद्धच होत नाही ना, ते असणारच. पण एक सांगू का, स्कॉलरशिपच्या क्लुप्त्या आणि सूत्र ह्या पुस्तकासारखं जर का नवऱ्याला बोलतं करण्यासाठी काही क्लुप्त्या आणि सूत्र असणारं पुस्तक हे जर बाजारात आलं तर अगदी नक्कीच ते बेस्ट सेलर असेल, ह्याच्यात शंकाच नाही मुळी. बरोबर आहे ना? तुम्हाला देखील वाटतंच ना असं? धन्यवाद. लेखिका आहेत स्मिता मुंगळे, सादर करती आरती गुप्ते.